सरकार खोटं आहे, याला मत द्यायचं नाही, याला निवडून द्यायचं नाही। आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकणार सर्व आशा। नमस्कार, मैं अब्दुल गनी खान। पोल खोल एनएक्स के लिए चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें। आज शाहपुर से भारी तादाद में आशा वर्कर मुख्यमंत्री निवास थाना में जा रहे हैं। कल ये थाना में पहुंचेंगे और लगभग वहां 20,000 आशा वर्कर इकट्ठा होंगे। ये अपनी मांगनी को लेकर मुख्यमंत्री निवास थाना जा रहे हैं और पैदल जा रहे हैं। यहाँ से कई ऐसे आशा वर्कर हैं जो भिवंडी के आईजीएम हॉस्पिटल में भी एडमिट हो चुके हैं, बीमार हो चुके हैं, लेकिन प्रशासन इनकी तरफ बिल्कुल निगाह नहीं कर रहा है। मैं आपको बता दूं कि यहाँ पे लगभग 1300 आशा वर्कर मौजूद हैं, जिनसे अभी हमारी बात हुई है। हम आपको वो भी वीडियो दिखाएंगे। और ये कल के दिन थाना पहुँचेंगे और थाना में लगभग 20,000 आशा वर्कर इकट्ठा हो रहे हैं, जहाँ पूरा थाना जाम हो सकता है, बड़ी मुश्किलें आ सकती हैं। महाराष्ट्र के अंदर 75,000 आशा वर्कर काम कर रही हैं और ये सभी आशा वर्कर अपना काम रोककर नागपुर और कई शहरों में अपने कलेक्टर ऑफिस में प्रांत अधिकारी के पास घेराव जरूर करेंगे। देखिए पोल खोल एनएक्स चॅनल को सबस्क्राईब करें। होत आहे आणि ते शहापूर ते मुख्यमंत्री आवास ठिकाणी हे लोक जाणार आहे, ती म्हणजे दिनांक 9 तारीख। काय नेमकं होणार आहे? खरं तर खूप मोठी खेदाची बाब आहे की मुख्यमंत्र्याच्या निवासावर आशा वर्करांना जावं लागतंय। एका बाजूला आशा वर्करांची त्यांनी तारीफ केली की खूप चांगलं काम केलं, कोविडच्या टायमाला चांगलं काम केलं, आणि ज्यावेळेस त्यांना काही द्यायची वेळ आली त्यावेळेस मात्र त्यांच्याकडे वेळ नाही। अशा याच्यामध्ये सरकारचा खेद करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि त्यामुळे ह्यांना आता निवासस्थानावर जाण्याची गरज पडली आहे, भागते त्यांना तिथं करावं लागतं आहे। ही शासनाच्या दृष्टीनं मला वाटतं निषेधार्थ गोष्ट आहे। शासनाने यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। मी स्वतः आशा वर्करांमध्ये काम करत जरी नसलो तरी असंघटित कामगारांमध्ये वेगळ्या लोकांमध्ये काम करतो, आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलो, आणि आजपासून मी सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्या निवासस्थानामध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे, पूर्ण वेळ होणार आहे। आणि काय म्हणजे मुद्दे काय तुमचे नेमकं म्हणजे, आणि म्हणजे जो तुमचा हा जो म्हणजे आज जो म्हणजे आंदोलन आहे कुठून ते कुठपर्यंत जाणार? आमची मागणी अशी आहे की शासन आम्हाला खोटं बोलतंय, खोटं शासन। आम्ही किती दिवसापासूनचा इथे संप करतो आहे, शासनाने झोपले, त्याला जाग येत नाही का? इकडे आशा मरतायत, पडतायत, त्यांचा बीपी वाढतायत, आणि शासन तिकडे राम मंदिर बांधायला करोडो रुपये त्यांनी खर्च केले। त्याला GR काढायला काय होतं? GR मध्ये किती असे जाणार आहे पैसे त्याचे? करोडो रुपये खर्च करता येतं त्याला, आणि आशा त्याला दिसत नाही का? आशाचा GR काढतो म्हणून 4-5 महिन्यापासून त्यांनी सांगितलं आम्ही GR काढतोय। आश्वासनवर आश्वासन, आश्वासनवर आश्वासन, म्हणजे आम्ही काय इथे काय त्याला पागल दिसतो का? आशा मरणाचे काम करा, गल्ली गल्लीत आम्ही घाणेरड्या वस्तीत जाऊन काम करतो, जिथं सिस्टर कधी पोहोचली पण नसेल, सिस्टर ती गल्ली बघितली पण नसेल, डॉक्टर तर बाबा दूरच दूर। आम्ही अशा त्या घाणेरड्या गल्लीत जाऊन त्या बाळाला जवळ घेऊन RI कॅम्पला घेऊन जातो, त्याचे लसीकरण आमच्यामुळे पूर्ण होते। आता आधी बालमृत्यू आणि माता मृत्यू किती दर होता, आता किती कमी झाला ते ह्या सरकार दिसत नाही का? सरकार डोळे लावून बसलेलं आहे। आम्ही आशा इथं उन्हातनी तडफडतोय आहे, त्याला साधा GR काढायला काय होतं? त्याला इकडे फिरता येतं, त्यांचे कुठले कामं ते करतात, आणि आशा GR काढायला त्यांना वेळ राहत नाही। आणि माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत कुठलीच आशा काम करणार नाही, संप चालूच राहणार। ठाण्यापर्यंत जो मोर्चा आहे शहापूर ते ठाण्यापर्यंत आहे, त्याच्यामध्ये कित्येक आशांना बीपीचा त्रास झाला, कारण इतकं चालणं सोपं आहे का? कधी मुख्यमंत्र्याला पण बहीण, आई, नात, मुलगी काय आहे की नाही, त्यावर आमची काही दखलच घेत नाही आहे। आज 3 महिने झाले, आज या पायी आशा चालत आल्या। आज आमच्या 27 ते 28 आशा स्वतः आमचे ते शिष्टमंडळाचे सर आहेत, ते हॉस्पिटलला तिकडे येऊन त्यांनी ॲडमिट केलेलं आहे, त्यांची दखल पण घेत नाही। त्यांना जर उद्या काय झालं तर ह्याला जबाबदार कोण? मी शासनाला एकच प्रश्न करणार आहे, तुम्हाला GR काढायला एवढा वेळ लागतो आमचा? तुम्ही सांगता ना आशा म्हणजे आरोग्याचा कणा आहे, आरोग्याचा पाया म्हणजे आम्हाला आशांना सांगतात। मग या आज आशा ही जी हॉस्पिटलमध्ये आता ज्या ॲडमिट झालेल्या आहेत चालून त्याचं त्यांना काय कदर नाही आहे का? त्या आशांना जर काय झालं तर याला जबाबदार कोण? ह्याला आम्ही फक्त शासनाला जबाबदार धरणार आहे। हे शासनाने, मुख्यमंत्र्यांनी पण आणि सगळ्यांनी लक्षात ठेवावं की ह्या ज्या आशांना जर काय झालं तर याला जबाबदार फक्त शासन आणि शासनास रुपये देतात, आणि आम्हाला साधे 15,000चा जो GR तुम्ही काढला तो देऊ शकत नाही आहे। मग आम्ही एवढे जर आयुष्याचं म्हणजे लोकांचं जर सगळं व्यवस्थित करतो, तर आम्हीच जर व्यवस्थित नाही राहिलो किंवा आमचंच घर जर व्यवस्थित कुटुंब चाललं नाही तर मग आम्ही मुलाबाळांचं कसं काय सांभाळ करणार? आणि शिवाय जर आम्हीच व्यवस्थित घर नाही सांभाळू शकलो तर आम्ही
आम्ही समाजाचं कसं काय करणार? मग एवढं आम्ही किती सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत असतो. आम्हाला वेळेचं बंधन नसतो. रात्री 12-1 वाजेपर्यंत आमचा मेसेज चालू असतो. आम्ही त्या मेसेजला उत्तर देत असतो. परत पोलिओ लसीकरण बाळाचं सगळं करत असतो. आणि बघा आता शहापूरपासून आम्ही चालत आलो. कोणाला बीपीचा, तर मला स्वतःलाच माझी बीपी 180 झाले, तरी पण आमचा हा संघर्ष चालूच आहे. का जर तुम्ही जर तो जो सांगितलेलं ते जर शब्द पाळला असता तर आज आम्हाला ही रस्त्यावर उतरण्याची वेळच आली नसती. आणि आमचा जो प्रकार घडतोय, सगळेजण आजारी पडलेत, परत लहान लहान मुलं आम्ही घरी सोडून आले, तर झालं नसतं ना जर तुम्ही वेळेवर आम्हाला जर व्यवस्थित हे केलं असतं. तर आम्ही एवढी मेहनत करतो, त्याची काहीतरी चीज झाली पाहिजे. आणि पुढे आम्हाला पुढचं पण आयुष्य आमचं आहे तो पण आम्ही व्यवस्थित आशा आहे. आशाची जी सुपरवायझर आहे तिला गटप्रवर्तक बोललं जातं आणि गटप्रवर्तक जी आहे आशाच्या संपूर्ण कामांचं एकत्रीकरण करते आणि शासनाला जो खरा डेटा दिला जातो तो गटप्रवर्तकांच्याकडून दिला जातो. तरीही जर गटप्रवर्तक आणि आमच्या आशा यांचे जर मुद्दे जर तुम्ही मांडत नाही, त्यांच्या संदर्भातले GR देत नाहीत, त्यानंतर त्यांची पगारवाढ मानधनवाढ जर करत नाहीत, तर मग तुम्हाला आम्ही निवडून देऊन आणि तिथे जर आम्ही तुम्हाला नेऊन बसवले तर तुमचा आम्हाला उपयोग काय, हा प्रश्न विचारण्याची वेळ आज मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर आणली आहे. अशा सरकारचा करायचं काय? मला एक म्हणायचं आहे, आम्ही जसं आशा घरी घरी जाऊन आम्ही सांगतो, लसिक आरोग्याच्या सूचना घरोघरी जाऊन करतो की आपलं जास्तीत जास्त चांगलं आरोग्य कसं राहिलं पाहिजे. जर आमचा GR मंजूर झाला नाही तर आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन सांगू हे सरकार खोटं आहे, याला मत द्यायचं नाही, याला निवडून द्यायचं नाही. आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकणार सर्व आशा. हा मोठ्या प्रमाणाने आंदोलन निघाला आहे शहापूर ते एकनाथ शिंदेच्या दारी, काय म्हणाल? महाराष्ट्रामध्ये आरोग्याच्या याच्यात काम करणाऱ्या आमच्या 75,000 आशाताई आहेत आणि जवळपास 3672 गटप्रवर्तक काम करतात. कोरोना काळात केलेल्या कामाची दखल जगाने घेतली. महाराष्ट्र सरकारने मात्र आंदोलन केल्यावरती ज्या आम्हाला 3 महिन्यापूर्वी आश्वासन दिलं की 7,000 रुपये आशांच्या मोबदल्यामध्ये वाढ करू, 10,000 रुपये गटप्रवर्तकांना करू, दीपावलीचा बोनस 2,000 रुपये देऊ आणि सर्व गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याच्या दर्जाच्या बाबत आम्ही विचार करू, त्याचा प्रस्ताव आम्ही सादर करू. हे सर्व आम्ही वचन 3 महिने देऊन झालेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आरोग्य विभागाला प्रस्ताव तयार करायला लावला. 3 महिने उलटून गेले तरीसुद्धा GR काढलेला नाही, शासन निर्णय घेतला नाही. म्हणून महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तकाने निर्णय घेतला की आता आम्ही पायी चालतो, निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि हे सरकार आम्हाला फसवतं की काय, ही सर्व भावना राज्यभर आशा गटप्रवर्तकांची आहे. म्हणून कालपासून शहापूर इथून पायी निघायला सुरुवात केलेली आहे आणि उद्या 9 तारखेला मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रातील 75,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तक त्यांना साखळी घालणार आहोत की आमचा GR तुम्ही काढला पाहिजे, अन्यथा आम्ही ठाणे शहरातून बाहेर जाणार नाही. या निर्धाराने महाराष्ट्रातून आशा आलेल्या आहेत. आम्ही कोरोना काळात काम केलेलं आहे, आम्ही त्याचा मोबदला, आम्हाला जर तुमचा सन्मान करायचा असेल तर हा आमचा GR तुम्ही काढलाच पाहिजे. ही साखळी घालण्यासाठी आम्ही जात आहोत. अनेक आशांना गटप्रवर्तकांना त्रास होतो आहे. 40पेक्षा अधिक आशांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे, परंतु सरकार दखल घेत नाही. उद्या मात्र आमचा संघर्ष हा आर पारचा असेल आणि GR घेतल्याशिवाय आम्ही निघणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करावा, यासाठीचं हे पायी आंदोलन सुरू झालेलं आहे. गटप्रवर्तकांना किमान वेतन मिळालंच पाहिजे. गटप्रवर्तकांना किमान वेतन मिळालंच पाहिजे. मानधन वाढ झालीच पाहिजे.